आणि चहा फुकट आणि मग नंतर नाश्ता येतो. नाश्त्याला दूध, अंडी आणि पण मावशी बरं आहे का? ती बरी आहे, पण लय किटकिट करते लय किटकिट करते, मला हैराण करून टाकते. हा ना, कशा झालंय तुम्ही? मी काढते त्याने हैराण करते मला लटकून दिला आणखी त्या आजूबाजूच्या बायका म्हणतात तू अहो तुम्ही चांगलं राहिला की एवढं एवढं करता तुम्ही? एवढं वय झालं तर ऐकतच नाही अगं नुसतं. मी येईल एकदा, मी येईल. सेंट्रल हॉस्पिटल हा ये. उल्हासनगर आणि 4 नंबर 10वा माळा, हा. 4था माळा. चालेल, मी येईल. तू एक दिवशी ये. हा ये. त्यांना समजा. आता डेटॉल घ्यायचं डेटॉल. मग तुम्ही आता आला कशाला? मी बॅग बुक घ्यायला आली. आता भाडं अगं मी भाडं आमच्या जातीची पोरगी आहे ना. आता मी तुझ्याशी काय भांडली का? नाही. मी तुला आल्याचं काय म्हटलं रुपा हे बघ लाईटाचं बिल आलं ना तू भर मग आम्ही आल्यावर तुला पैसे देऊ. हो बोलली. तू हो बोलली ना तर मी ते बिल बघितलं नाही. ते बिल तुला दाखवायचे आधी ते तिला दाखवलं ना. तिला म्हटलं हे बघ बिल एवढं आले लाईटाचं तर तू भर. मी कुठून भरू एवढे पैसे, माझ्याकडे एवढे पैसे. आणि मी तिला काय पण नाही बोलली बरं का. आणि मी नसताना आता मला ऐकायला येत नाही ना तर तिने फोनवर काय केली, पुष्पा आली मला जोरात ओरडायला लागली. मी तुला कधी ओरडली का? मी तिला काय म्हटले हे बघ पुन्हा काय कर आमचं बिल भर आणि आमची पेन्शन आणली ना. पण मी भरणार होते, तुम्ही गेला लाईट बिल भरायला. तर मग ना मी घरात कुसुम काय बोलली जाऊ दे की नाही भरत ना. मग मी तिला म्हटलं तिला माझ्या बहिणीला फोन करून सांग. माझ्या बहिणीला फोन करून सांग की मी ना पैसे भरत म्हणून. मग माझी बहीण बोलली आपल्या डब्यात पैसे किती येते बघ. कबाटमध्ये पैसे होते ना मग ते 700 रुपये आणि 4 एवढे लाईटाचे बिल भरून टाकणार. आणि ती कुसुमला एकाचे 2 सांगायला लागली म्हणजे पुष्पा आली म्हणजे मला मोठमोठ्याने ओरडायला लागली. मी कधी कोणाला ओरडते का? आता कमी आहे सगळं काळं निळं झालं होतं. तिची जेवण ते माझ्या आंबी हळद आहे का? आंबे हळद शोधायला लागत. मी दिलेली असेल शोधायला लागत. शोधून ठेव. मग मी अशी उघडी लागली शोधते